अबूजा हे घ्या. अशी अगं ऑरेंज कलरची फुलं नको आहेत, येलो कलरची हवी आहेत. बरं आता आणली आहेस तर राहू दे, जा पटकन घेऊन ये जा. हा निवी, तुला हे काम संपायला किती वेळ? हे गुरुजी येतच असतील, ते आले की मग गुरुजी आले की मग मीही तुमच्या सोबत बाहेर येणार आहे म्हणून. तुला याची काही गरज नाहीये. पूजा संपेपर्यंत मी आणि असीम जाऊन परत येऊ. नाही निवी, आणि हे बघ, तू मालतीबाईंना शब्द दिलाय म्हणून तू हे सगळं करतेस हे मला माहिती आहे. पण तू जर पूजेला थांबणार नसशील तर मीही थांबणार नाहीये. आणि हे मी कालच सांगून झालंय निवी, मला तर परत सांगायला लावू नकोस. तुझं झालं की सांग मला. निवी. हॅलो, हा पार्किंग केली ना गाडी? ओके, पहिल्या मजल्यावरती या, 102 मध्ये. ऐक अश्विनी, अगं प्रसादाचा रवा भाजायचा आहे, तो जरा भाजून घे जा. आई, ही कामं तुम्ही तुमच्या धाकट्या सुनेला सांगा ना. हे बघा, मला अजून साडी नेसायची आहे, मेकअप करायचा आहे, खोपा घालायचा आहे. एक काम करा, नाही तर तुम्हीच घ्या रवा भाजून. छान, सांगा सासूला काम सांगा. मला पूजेला बसायचंय, मला पूजेला बसायचंय. सगळा उत्साह नुसता नट्टापट्टा करण्यापुरता, कामाच्या नावाने बोंब. अश्विनीकडे आलात का? अश्विनी, अगं तुझी पार्लर वाली आली बघ. अय्या वैजयंती, तिचे आलात, या ना या ना. हे बघा ना, मी सगळी तयारी करून ठेवली आहे, एसी लावून ठेवलाय. हा, आपण आधी मेकअप करूया की साडी नेसून घेऊया? नको नको, आधी हेअरस्टाईल करूया. असीम, काय झालं? लागलं तुला? अहो मालतीबाई, काय करताय? असीम खाली बसला दिसत नाही का तुम्हाला? असं मध्येच का बसला पण हा? भले तो मध्ये बसला असेल, पण एवढा मोठा असीम तुम्हाला दिसला नाही म्हणजे आश्चर्य आहे. आश्चर्य काय आहे यात? नाही दिसला तर नाही दिसला. तू काय आरोप करतोयस माझ्यावर? आईला खोटं ठरवतोयस? सासूबाई, तो आरोप नाही करत आहे, तो जाणीव करून देतोय तुम्हाला. चुकून लागलं ना, मग ते चूक कबूल करण्याऐवजी तुम्ही त्याला काय ब्लेम करताय? हो का? मग मी सुद्धा 1000 वेळा हा मुलगा पूजेच्या ठिकाणी दिसता कामा नये असं सांगितलं होतं, तरी त्याला इथे घेऊन येण्याची चूक तू केलीच आहेस. ती चूक तू कबूल कर आधी. मालती, अगं हे बघा, तुम्ही काही बोलू नका. माझा उद्धार करायची काही गरज नाही. आधीच तुमचा धाकटा मुलगा, धाकटी सून पदोपदी माझा उद्धार करतातच आहे. आणि मुळात मी याला इकडे आणू नका सांगितलं होतं ना. मग हा इथे काय यश? अच्छा, म्हणून तुम्ही असे मला मुद्दामून त्रास देतात काय? तुला काय समजायचं ते समज. मालतीबाई, आई सारखं नाही, किमान माणूस की म्हणून तरी वागा. 3 मुलांना जन्म दिलाय मी यश, आणि वाढवलंय. आई पण मला नको शिकवूस. मला हा मुलगा इथे नकोय म्हणजे नकोय. असीम, असीम, असीम. केतकी, फुलाण. प्लीज प्लीज. हे बघ, आपल्या घरात शांतता नांदावी म्हणून आपण ही पूजा करतोय की नाही. मग तूच जर का असा रागाने तडकाफडकी घराच्या बाहेर निघून गेलास तर कसं चालेल रे? नाईक साहेब, मालतीबाई कशा बोलताय तुम्ही बघताय ना. सगळं पाहिलं मी, सगळं ऐकलंय, म्हणूनच सांगतोय मी तुला, प्लीज मुद्दामून इथे थांब. हे बघ, एकदा का आपल्या घरातली पूजा झाली ना की सगळ्या वाईट शक्ती निघून जातील. पुन्हा एकदा पूर्वीसारखं सकारात्मक वातावरण तयार होईल आपल्या घरात. अरे
घरातल्या 4 लोकांची तोंड जर 4 दिशेला असतील तर कसं होईल रे? कुणीतरी समजूतदारपणा दाखवायला हवंच ना. म्हणूनच सांगतोय तुला यश, प्लीज थांब आणि घरात आम्हाला पूजेच्या कामात मदत कर. तर हे लाव, बघतो तिकडे काय चाललंय. असीम, मला माहितीये तू रागवलायस बाळा. ताई, आजीने मुद्दामून केलं. त्यांना तू पूजेच्या इथे नकोयस ना, म्हणून. ताई, मग मी काय करू? आपण रेडी होऊन का बसलोय? आणि आपण पूजेच्या आधी जाणार होतो ना? हो, आपण जायचंय, पण विनायक आजोबांना वाईट वाटू नये म्हणून आपण थांबलोय. पण पूजा सुरू व्हायच्या आधी आपण दोघे नक्की बाहेर जातोय. ताई, मी वाईट आहे असं त्यांना वाटतंय ना? मग आपण घरात देवाची पूजा चालू व्हायच्या आधीच निघून जाऊ. हो, आपण जाऊया. मला माझं काम उरकून घेऊ दे फक्त. चालेल तुला? तेवढा वेळ थांबशील इथे? हा, तू. अरे हा, हे बघ, माझा फेवरेट टॉय. खेळत बस आणि मस्ती करू नकोस आणि बाहेर येऊ नकोस असं. थांबशील ना? मी आलेच. निवी काकी, असीम कुठे? असीम खोलीत आहे का ग? मी आले. ऐक 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 ऐक, भांडायचं नाही. हा, नीट खेळ जा. असीम, असीम काय करतोयस? काय नाही, निविताने रुबिक्स क्यूब सॉल्व्ह करायला सांगितले, तेच सॉल्व्ह करतोय. ते नंतर कर, आधी आपण बाहेर खेळूया. नाही, निविताने मला खोलीच्या बाहेर पडायला नाही सांगितलंय. का? असं का? काय नाही, असंच. ए काय असीम असंच? चल ना आपण खेळूया, मला बोर होतंय ना. नाही, तू एकटी खेळ, मला माझं क्यूब सॉल्व्ह करायचंय. तुझा जोपर्यंत निविता मला सांगत नाही तोपर्यंत मी खोलीच्या बाहेर नाही येणार. सोन्याची बटन आणली आहेत खास या इव्हेंट साठी. वहिनी, अगं केवढी सुंदर दिसतीयस, अगदी नव्या नवरीसारखी. हो ना? बायको कोणाची आहे? हो, आणि तू पण अगदी राजबिंडा दिसतोयस. काहीतरी काय. केतकी फोटो काढ ना आमचे. अरे हो, थांबा तुम्ही, थांबा. आधी असा. काढा काढा, फक्त फोटोच काढा. तिकडे किचन मध्ये ढिगभर कामं पडलीये, तिकडे फिरकायला नको. आहे ना सासू हक्काची, करती आपली मरमराट. केतकी, तू काढ आमचे फोटो. ठेवा. अगं बेल वाजतेय, गुरुजी आले वाटतं. काय ग बाई, फोटो मधनं जरा उसंत मिळणं कळत नाही का? दरवाजा उघडायला पाहिजे. आणि नमस्कार मालतीताई. या ना. येऊ का? हो, या या या. गुरुजी नमस्कार करते. हा, हिशोबांधव. या ना. असीम, असीम चल ना, चल ना खेळूया. असीम बाहेर. असीम प्लीज खेळू ना. नाही. अच्छा नाही म्हणतोयस ना? थांब, तुझा रुबिक क्यूबच घेते. राशी, हे घे. राशी माझा रुबिक्स क्यूब दे. घे. राशी, राशी रुबिक्स क्यूब नको. बाकी घरचे सगळे उत्तम? हो, छान. तुमचे आशीर्वाद आहेत गुरुजी. गुरुजी, मी पाया पडते आधी. या घरची मोठी सून मी आहे ना?
अभय, सगळ्यांना शुभाशीर्वाद. तुमचं सारं काही मनासारखं होईल. प्रत्येक वेळेला मनासारखं होत नाही ना गुरुजी. तसं तर आपण लहान मुलांना देवासमान मानतो, पण त्याच मुलांचं मन दुखावून घातलेली ही पूजा खरोखर संपन्न होते का हो? म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुला? काही नाही. गुरुजी, पूजेची सगळी तयारी झालीये का? बघा ना व्यवस्थित. आणखीन काही हवंय का? नमस्कार. नमस्कार गुरुजी. आशीर्वाद. गुरुजी, तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे सगळी तयारी केलेली आहे, पण तुम्ही एकदा जर बघून घेतलं असतं तर. नाही म्हणजे काही राहिलं असेल तर घेऊन येऊ ना आपण. अहो, तुमच्यासारखे यजमान असताना मला चिंता करायची गरजच नाही. पूजेची तयारी झालेली आहे. मी फक्त आता मांडामांड करून घेतो. बर. दरवर्षी अगदी यथासांग पूजा करून घेता तुम्ही. काही कसर ठेवत नाही. अहो गुरुजी, शेवटी माझ्या घरासाठी आणि घरातल्या माणसांसाठीच करते ना मी हे सगळं. आणि त्या निमित्ताने तुमच्यासारख्यांचे आशीर्वाद आम्हाला लाभतात. घरच्या सुखासाठी करतात हे सगळं ठीक आहे, पण बऱ्याचदा अनेक लोक संकल्प करतात, अहो पण ते पूर्ण करत नाहीत. आणि कसं आहे की केलेला संकल्प पूर्ण करणं हे महत्वाचं असतं. खरं आहे तुमचं. बाकी अभय, तुझं कामकाज कसं काय चाललंय? हा, अगदी छान चाललंय गुरुजी. आणि धाकट्याचं गॅरेज? छान चाललंय गुरुजी. वा वा, अतिउत्तम. आणि या आमच्या धाकट्या सुनबाई निवेदिता. हो, मगाशी त्यांनी जोडीदार नमस्कार केला तेव्हा अंदाज आलाच होता मला. उत्तम जोड आहे हो. बरं, लग्न कधी झालं? मला काही कळवलं नाही. नाही म्हणजे काय झालं गुरुजी की अचानकच झालं सगळं. आम्हालाही काही कल्पना नव्हती आणि झालं. कलियुग हो, कलियुग. दुसरं काय. मुलांना आपल्या पसंतीचा जोडीदार लागतो. चांगलं आहे म्हणा तसं. आपण मुलं गुण्यागोविंदाने घरात राहत आहेत हे किती चांगलं. तुमच्या दोघांचंही खूप खूप अभिनंदन आहे माझ्याकडून. बरं, सुनबाई काय करतात? नोकरी का? हो, म्हणजे करत होते, आता नाही करत आहे. छान. गृहस्थी शिकायलाच पाहिजे. सासूबाईंकडनं शिकून घ्या. हो. पण नवा जोडा बसतोय ना पूजेला? नाही गुरुजी, मी आणि अभय बसतोय. नवी नवरी मात्र साधी. तू मात्र डायरेक्ट बोल्यावर नाही इकडे आलेली दिसतेस. गुरुजी, बसू ना पूजेला. म्हणजे सगळी तयारी मीच केली आहो. बसू. बसतेस पूजेला. पण दुर्वा कुठे आहेत? बाजू अहो इथेच ठेवली आहे. काय झालं, इथे तयारी करत बसले होते ना सगळी, त्याच्यामुळे. हे घ्या, तयारी केली सगळी मी. हो, बसा ना. किती वर्ष करतेस तू पूजेची तयारी? दुर्वा निवडून ठेवायची ही साधी गोष्ट तुला कळत नाही? हे गवत मारणार आहेस का पूजेला? होम हवनाचं सामानही तयार आहे हा गुरुजी.
लागेल तेव्हा सांगा. राशी नको करूस. राशी हळद कुंकू लावून घ्या. हात जोडा आता. राशी मी तुला उशीने मारेन. हा मग मी पण मारेन तुला. हे घे. राशी हळद कुंकू लावून झालं. हो झालं. आता हळद कुंकू या श्रीफळाला वाहा. आपण पूजा सुरू करूया. आता हा कलश घ्या दोन्ही हाताने आणि तुमच्या कपाळाला लावा. त्यानंतर वहिनींच्या कपाळाला लावा. काय रे मूर्ख मुलगा कुठचा? अक्कल नाही तुला? अश्विनी अगं अगं काय अगं? याला बाहेर कोणी येऊ दिलं? हा काय काय निवेदिता बाहेर काय करतोय हा? अश्विनी गुरुजी आहे तर आरडा ओरडा करू नकोस. आई ज्याचं चुकलंय ना त्याला सांगा. काय रे तुला बाहेर कोणी येऊ दिलं मुळात? आई तुम्ही सांगितलं होतं ना पूजेच्या वेळी गुरुजींसमोर हा मुलगा नको म्हणून. मग काय करतोय तो इथे? हा काय काय निवेदिता सांगितलं होतं ना आईनी. मग का नाही ऐकलं त्यांचं? काय करतोय हा बाहेर? ए तू का आलास मुळात बाहेर? सांग ना का आलास? हा अगं